मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की आता स्वानंदीने समरला आयडिया दिली आहे की तुमच्या भूतकाळात जर कधी असं घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, कसे सॉरी म्हटलं असतात, तसंच जाऊन आता तुम्ही करा. आणि आता ह्याच आयडियानुसार समर आता इकडे आनंदच्या घराखाली आलेला असतो आणि घराखालून आता तो आनंदला जोरात मोठ्याने सॉरी म्हणत असतो. तो स्वतःची चूक कबूल करत असतो, एक संधी मागत असतो. आता हे सगळं निकिता आणि आनंद वरती ऐकत असतात. निकिता आणि आनंद दोघंजणं आता खिडकीतून हे सगळं बघतात आणि आता दोघांनाही रडू आवरत नसतं, दोघांनाही वाईट वाटत असतं. मग काय, आता लगेचच समर याला भेटण्यासाठी आनंद खाली जातो. दोघंही मित्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आता माफ वगैरे करतात दोघंही एकमेकांना. आणि आता आयुष्यभर आपली मैत्री अशीच घट्ट राहायला हवी, आपल्यामध्ये पुन्हा कधीच अंतर येणार नाही असं सगळं ठरवतात. आणि त्याच्यानंतर मग आता आनंदला घेऊन समर हा स्वतःच्या घरी येतो आणि आता छान घरामध्ये तू पुन्हा हवं तेव्हा हवं तसं येऊ जाऊ शकतोस असं सगळं सांगतो. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी समर आणि आनंद दोघंजणं ऑफिसला गेलेले असताना आता समरला त्याच्या बहिणीचा म्हणजे अधीराचा फोन येतो आणि अधीरा त्याला सांगते, दादा बाबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे बाबांच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी यायचंच आहे, तर मी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करायला फोन केलेला आहे. त्याबरोबर आता हे ऐकून समरला छान वाटतं. समर म्हणतो, काय बाबांचा वाढदिवस आहे, कधी? मग तो सांगतो की उद्याच. त्याबरोबर आता लगेच समर म्हणतो, बाबांना काय आवडतं तुला काही माहिती आहे का? त्याबरोबर मग ती सांगत असते, महेश काळे म्हणून गायक आहेत ना, त्यांचा आवाज बाबांना खूप आवडतो. त्यांची इच्छा आहे एकदा तरी जाऊन त्यांचं लाईव्ह कॉन्सर्ट बघावं, त्यांचं कॉन्सर्ट ऐकावं, त्यांच्याशी एकदा त्यांची मुलाखत व्हावी, भेट व्हावी. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच विकास काळे काय, त्यावर मग लगेचच त्याला त्याची बहीण सांगते, दादा विकास काळे नाही, महेश काळे. त्यावर मग समर म्हणतो, ओके महेश काळे, बरं ठीक आहे, बाबांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. त्यावर आता अधीरा म्हणते, काय म्हणजे तू विकास काळे ना? त्यावर मग समर म्हणतो, हळू बोल. हो, मी विकास काळेंना बोलवणार आहे, पण तू आता या सगळ्याबद्दल स्वानंदीना काहीही सांगू नकोस, समजलं? त्यावर ती म्हणते, अरे पण का? त्यावर समर म्हणतो, कारण त्यांना सगळ्यांनाच आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे, फक्त रोहनला या गोष्टी सांग आणि घरातल्यांना विश्वासात घे, बाबांपर्यंत हे पोहोचणार नाही याची काळजी घे. त्याबरोबर आता अधीरा म्हणते, ओके दादा, घरात मी सगळ्यांशी बोलते, बाबांना काही कळणार नाही याची काळजी घेते. त्यानंतर मग समर फोन ठेवतो आणि समर आता ठरवतो की आपण महेश काळेला इव्हेंट करायला बोलवायचं. तसंही महेश काळे समरचा चांगला मित्र असतो, त्यामुळे समरला ही गोष्ट तर कन्फर्म माहीत असते की मी जर स्वतःहून विकासला कॉल केला आणि मी इन्व्हाइट केलं, महेश काही म्हणणार नाही. आता समर हा दुपारी जेव्हा घरी येतो, स्वानंदी अगदी आनंदाने समरकडे येते आणि समरला सांगत असते, अहो आईचा फोन आला होता आणि बाबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आईने आपल्याला आग्रहाचं आमंत्रण केलेलं आहे, तर आपण आईच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन जायचं ना तिकडे. त्यावर समर म्हणतो, तुमच्या आईने तुम्हालाच आमंत्रण द्यायला फोन केला? त्यावर स्वानंदी म्हणते, अहो मला नाही हो राजवाडे, तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायचं होतं ना, म्हणून तिने आमंत्रण द्यायला फोन केला होता, जायचं ना आपण, तुम्ही काढाल ना वेळ? समर म्हणतो, कधी आहे बाबांचा वाढदिवस? स्वानंदी म्हणते, उद्या. समर म्हणतो, काय उद्या? ओ सॉरी. स्वानंदी, खरंच मला उद्या नाही हो जमणार, माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ज्या मीटिंगसाठी मी असणं गरजेचं आहे, त्यामुळे मला नाहीच जमणार. त्याबरोबर स्वानंदी म्हणते, अहो आता आनंद भाऊजीसुद्धा आलेत की, ते सुद्धा मॅनेज करू शकतात ना? त्यावर मग समर म्हणतो, नाही, त्या मीटिंगला मी आणि आनंद दोघांनीही असणं गरजेचं आहे, त्यामुळे काहीही नाही होऊ शकत, मला नाही जमणार. स्वानंदी म्हणते, अहो पण प्रयत्न तर करा. समर म्हणतो, बरोबर ठीक आहे, मी विचार करेन, जर जमलं तर नक्की येईन, पण मी खरंच सांगतोय, खोट्या आशेवर तुम्हाला ठेवण्यात काय अर्थ आहे? त्यानंतर मग समर आता आनंदकडे मीटिंगचं काम आहे सांगून घरातनं बाहेर पडून भेटायला येतो आणि मग आता तो समरला महेश काळेचं म्हणजे कॉन्सर्ट ठेवायचं आहे वगैरे ते सगळं सांगतो. आता मग लगेच आनंद म्हणतो, अरे समर, तसाही तो तुझा खूप चांगला मित्र आहे, त्यामुळे जर तू बोलावलंस तर तो विकास काही नाही म्हणणार नाही. त्याबरोबर मग पुढे आता निकिता म्हणते आणि समर
भाऊजी काळजी कशाला करताय, बाकीची सगळी तयारी करायला तर मी आहे, आनंद आहे, स्वानंदी आहे. त्यावर समर हा लगेचच म्हणतो नाही 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 वहिनी. निकिता अगं समर आता तिला सांगतो ह्या सगळ्यातलं स्वानंदीला काहीही माहीत नाही आहे आणि त्यांना काही सांगायचंही नाही आहे. उद्या त्यांना आपल्याला अचानक भयानक सरप्राईज द्यायचं आहे. त्यावर लगेचच आता निकिता म्हणते अहो पण वाढदिवस तर त्यांच्या बाबांचा आहे, मग सरप्राईज स्वानंदीला कसलं. त्याबरोबर मग समर सांगतो वाढदिवस बाबांचा असला तरी तिच्या बाबांची इच्छा पूर्ण झाल्यानेच तिला खूप आनंद होईल म्हणून. त्यावर मग लगेचच निकिता म्हणते मग डोंट वरी भाऊजी, तुम्ही काही काळजीच करू नका. तुम्हाला जर उद्या स्वानंदी वहिनींना सरप्राईज द्यायचं असेल ना तर त्यासाठी आम्ही नक्कीच सगळी मदत करू तुम्हाला. त्यानंतर मग समर आता घरी येतो. आता त्याने घरी येण्याआधीच विकासला फोन वगैरे करून घेतलेला असतो आणि विकास यायलाही तयार झालेला असतो. स्वानंदी समर घरी आल्यावर म्हणते अहो मी काय म्हणते, आईने खूप आग्रहाने आणि आवडीने आमंत्रण दिलं आहे. जर तुम्ही नाही आलात तर आपल्या घरातली कोणीच माणसं नाही येणार आणि आजीना तर मी घेऊन जाऊ शकत नाही कारण त्यांची तब्येत बरी नाही आहे. म्हणून म्हणते प्लीज प्लीज तुम्ही या ना, उद्याचा दिवस थोडा वेळ काढा ना. समर म्हणतो स्वानंदी खरंच खरंच मला आवडलं असतं यायला, पण मी खरं सांगतोय अगदी खरं, तुमच्या गळ्या शपथ मला खरं वेळ नाही मिळणार प्लीज. मग स्वानंदी नाराज होते. समर मनात म्हणत असतो स्वानंदी सॉरी पण काय आहे ना, आत्ता जर तुम्ही नाराज झालात ना तर आणि तरच फक्त उद्या जेव्हा तुमच्यासमोर तुमच्या बाबांच्या चेहऱ्यावरती हसू येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल. सॉरी, उद्याच्या खूप जास्त आनंदासाठी मला तुम्हाला आज थोडं दुखवावं लागेल. आणि त्यानंतर मग आता स्वानंदी रूम बाहेर गेल्यावर समर लगेचच आनंदला फोन करतो आणि म्हणतो की आनंद स्वानंदी आता तुला फोन करेल इन्व्हिटेशन देण्यासाठी, तर त्यावेळी तू तिला सांग की तुलासुद्धा जमणार नाही आहे, मीटिंगला असणार आहेस वगैरे. त्यावर तो होकार देतो. दुसऱ्या दिवशी मीटिंग आहे करत समर सकाळ सकाळ ऑफिसला निघून जायच्या बहाण्याने आता त्याने ज्या ठिकाणी प्रोग्राम ठेवलेला असतो त्या ठिकाणी येतो. तिकडे सगळी अरेंजमेंट तयारी सगळं करतो आणि मग स्वानंदीला कॉल करून सांगतो तुम्ही बाबांना घेऊन लवकर इकडे पोहोचा, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्याबरोबर मग स्वानंदी म्हणते कसला प्रॉब्लेम. समर म्हणतो तुम्ही या तर खरं, मग मी सांगतो. मला सांगताही येणार नाही एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. स्वानंदी म्हणते बरं ठीक आहे आणि मग ती आणि बाबा दोघंजणं समरने पाठवलेल्या पत्त्यावरती पोहोचतात. स्वानंदीला खूपच काळजी वाटत असते की काय घडलं असेल, काय झालं असेल. पण मग जेव्हा ते लोक येऊन बघतात तेव्हा बाबांच्या अंगावरती आता छान असे म्हणजे ते जे शॉवर असतं ते उडवलं जातं कागदांचं आणि बाबांना आता छान वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात सगळेजण. आता हे सगळं बघून बाबांना आणि स्वानंदीला खूप मोठं आश्चर्य वाटतं. समर तिकडे येतो आणि म्हणतो बाबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सरप्राईज आतमध्ये आहे. बाबा आत येऊन आता महेश काळेचा तो बॅनर बघतात आणि बाबा खूप खुश होऊन जातात. ते म्हणतात मला एकदा तरी या गायकाला भेटायचंच होतं, एकदा तरी मला याचं गाणं ऐकायचं होतं. त्यावेळी समर म्हणतो बाबा मला माहीत आहे आणि म्हणूनच सर आजचा हा कार्यक्रम तुमच्या वाढदिवसानिमित्त मी खास अरेंज केला आहे. त्यानंतर मग बाबा आता समरचे खूप आभार मानतात. समर म्हणतो माझ्याऐवजी जर रोहन असता तरी तुम्ही हे केलं असतं का. मग बाबा हसतात. त्यानंतर मग त्या ठिकाणी महेश काळे येतात आणि आता छान ते बाबांना भेटतात, घरातल्या सर्व सदस्यांना भेटतात. त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम सुरू होतो. बाबांच्या आवडीची सगळी गाणी आधीच समरने महेश यांना दिलेली असतात. त्यामुळे मग महेश बाबांच्याच आवडीची सगळी छान छान जुन्या जमान्याची वगैरे गाणी गातात. आणि त्यानंतर मग कार्यक्रम पूर्ण झाल्यावर समर हा स्वानंदीची ओळख महेशला करून देत म्हणतात ही माझी मिसेस स्वानंदी. त्याबरोबर मग आता समरचा मित्र म्हणजेच महेश हा आता स्वानंदीला म्हणत असतो स्वानंदी जाण्यापूर्वी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेन, तुम्हाला लाखात एक नवरा मिळालेला आहे. जरी तुम्ही दिवा घेऊन पणती घेऊन शोधायला गेला असतात ना तरीही तुम्हाला हा असा जोडीदार मिळाला नसता. आमचा समर नेहमीच सगळ्यांच्या मनाचा विचार करतो, सगळ्यांना जपतो आणि बघा म्हणूनच त्याने हे सगळं तुमच्या वडिलांसाठी केलं. आणि मग आता समर म्हणतो माझं कौतुक पुरे झालं, चल मी तुला सोडायला बाहेरपर्यंत येतो. मी बोललो आणि तू लगेच आलास त्यासाठी. मग आता ते दोघंही मित्र तिकडनं गप्पा टप्पा मारत निघून गेलेले असतात. त्याबरोबर आता लगेच इकडे स्वानंदीही विचार करते खरंच हे किती विचार करतात प्रत्येकाचा. नाही म्हणजे आता खरं तर त्यांना बाबांच्या वाढदिवसासाठी एवढं करायची गरजही नव्हती, पण तरीही त्यांनी बाबांच्या वाढदिवसासाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढ्या मोठ्या गायकाला बोलावलं. खरंच समर खूप चांगले आहेत, खूप चांगल्या मनाचे आहेत. आज त्यांनी माझ्या बाबांची खूप मोठी इच्छा पूर्ण केली आहे. कदाचित जे मीही करू शकले नसते ते केलं आहे त्यांनी.
समर थँक्यू सो मच हे सगळं स्वानंदी तिच्या मनात म्हणत असते आणि म्हणते पुढे खरंच समर लाखात नाही करोडोत एक आहेत. त्याबरोबर आता स्वानंदी हसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.